स्वराचा आज कॉलेजचा पहिला दिवस होता. इतकी वर्ष अनुभवलेल्या शाळेच्या शिस्तप्रिय वातावरणातून आणि त्या स्कूल युनिफॉर्ममधून बाहेर पडून तिला आज अगदी मोकळं झाल्यासारखं वाटत होतं. कॉलेजच्या खास पहिल्या दिवशी घालायला घेतलेल्या त्या ड्रेसमध्ये स्वरा छानच दिसत होती. तिच्या शाळेतील जवळच्या दोघीही मैत्रिणींनी त्याच कॉलेजला ॲडमिशन घेतल्याने तिला एकटेपणाची भीती अशी फार वाटत नव्हती. तिघेही आज एकत्रच कॉलेजला गेल्या आणि मस्त धमाल करून आल्या. घरी आल्यावर आईला कॉलेजबद्दल किती सांगू आणि किती नाही असे तिला झाले होते. हळूहळू ती कॉलेजमध्ये छान रुळली. रोज कॉलेजचे नवनवीन किस्से ती आईला घरी आल्या सांगत असे. पण स्वरा आज मात्र कॉलेजमधून घरी आली तेव्हा नेहमीच्या गोड आवाजात तिने आईला हाक मारली नाही. उलट काही न बोलता ती सरळ आपल्या खोलीत गेली. स्वातीने तिचे पान वाढले आणि तिला जेवायला बोलावले तर बाईसाहेब आज भूक नाही म्हणत चक्क झोपल्या होत्या. मग आई पण ती दमली असावी म्हणून तिला निवांत झोपू दिले. खरं तर आज स्वराचा मूड पार गेलेला होता. गादीवर पडताक्षणीच तिच्या डोळ्यासमोर आजचे दृश्य झरझर सरकले. नेहमीप्रमाणे कॉलेज आटपून बाहेर पडताच गेटच्या बाहेर 4-5 धटिंगण मुलांचं टोळकं उभं होतं आणि त्या मुलींना बघून त्यांनी अश्लील हावभाव करत मोठ्याने गाणी गात चिडवू लागले. स्वरा आणि तिच्या मैत्रिणी घाबरतच तिथून भरभर निघाल्या. आजवर शाळेच्या शिस्तप्रिय वाटणाऱ्या पण सुरक्षित अशा वातावरणात त्यांनी असले काही अनुभवले नव्हते. असले प्रकार कॉलेजमध्ये सर्रास चालतात हे त्यांनी ऐकले होते, पण एकूणच त्यांचे कॉलेजचे वातावरण छान असल्याने त्यांना आत्तापर्यंत असले काही अनुभव आले नव्हते. कॉलेज बाहेर मात्र कुठून बाहेरची मुले येऊन उभी राहत असे आणि असलंच एक टोळकं हल्ली रोज दिसायला लागलं होतं आणि मुलींना त्रास देण्याचे या मुलांचे चाळे रोजच चालू झाले होते आणि कुणी ना कुणी मुली यांच्या वाचरटपणाला बळी पडत होत्या. आज स्वराचा ग्रुप तर वर पाळी आल्याने त्यांना फारच राग आला होता, पण ती मुले कुणालाच जुमानत नव्हती. त्यांचे कॉलेज बाहेर प्रस्थ फार वाढले होते, त्यामुळे त्यांच्या भीतीने त्या काही करू शकल्या नाही. साहजिकच या सर्व गोष्टींमुळे स्वरा फार भांबावली होती. कुठल्याही अन्यायाविरुद्ध सक्षमपणे उभे राहिले पाहिजे ही शिकवण आजवर तिला घरून आणि शाळेतून मिळाली होती, पण प्रत्यक्षात मात्र असा प्रसंग आला असता ते काहीच करू शकले नाही. उलट तिच्या मैत्रिणीसारखीच ती फार घाबरलेली होती. डोळे मिटता तिच्या मनात विचार आला, खरंच माझ्याकडे एखादी शक्ती असते ना तर आज त्यांना चांगला धडा शिकवला असता. असा विचार करतच ती झोपी गेली आणि काय आश्चर्य, तिला झोपेत स्वप्न दिसलं की तिला हवे तेव्हा अदृश्य होण्याची शक्ती मिळाली आहे. आणि आज कॉलेजमधून निघताना तिने त्या टोळक्याच्या मुलींना चिडवताना बघताच अदृश्य होऊन त्यांना चांगला चोप दिला आणि परत कधीही असे न करण्यास बजावले. ते टोळकं घाबरून तिथून पळूनच गेलं. सगळ्या मुलींना पण खूप हायसं वाटलं. हे बघून ती खूपच आनंदली आणि तेव्हाच तिला जाग आली. आपले स्वप्न आठवून तिलाच तिचे हसू आले आणि आपण स्वप्नात त्यांना कशी चांगली अद्दल घडवली हे आठवून ती एकदम सुखावली. तेवढ्यात आईने तिला जेवायला बोलवले. आता मात्र स्वराचा फ्रेश मूड बघून आईने हळूच तिला आजच्या दिवसाबद्दल विचारले. तेव्हा स्वराने आईला आजचे कॉलेज आणि बाहेरील प्रकरण सांगितले आणि तिने बघितलेले स्वप्न आईला सांगितले. तिचे बोलणे ऐकून आई तिला म्हणाली, स्वरा, तुला असं का वाटतं की आपल्याकडे मुळात काही शक्ती नसते आणि मुलगी म्हटलं की ती दुबळीच असते आणि त्यामुळे अन्यायाविरुद्ध लढायला मुली सक्षम नसतात? असे जर खरे असते तर झाशीची राणी सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर यासारख्या स्त्रियांचे कर्तृत्व आपणास ऐकायला मिळाले नसते. या सर्व थोर वीरांगनांनी आपल्या आचरणाने हेच सिद्ध केले की ज्यांनी स्त्रियांना दुबळे, असहाय्य समजले त्या सर्वांना स्त्रीशक्तीसमोर आपले हात टेकवावे लागले. एवढ्या कर्तृत्ववान स्त्रियांचे उदाहरण आपण आपल्यासमोर असताना तुला भीती कसली वाटते? मला मान्य आहे की एवढ्या सगळ्या मुलांना तू एकटीने सामोरे जाऊ शकत नाहीस, पण एकजुटीने मात्र निश्चितच अशा अन्यायाविरुद्ध सामना करण्याचे बळ आपल्यात नक्कीच येतं. गरज असते ती आत्मविश्वासाने लढण्याची. इतर मुलींसारखं आपण देखील काहीच करू शकत नाही असे प्रत्येकीने विचार केल्यामुळेच असल्या वाईट प्रवृत्ती उफाळतात. तुला स्वप्नात अदृश्य होण्याची शक्ती मिळाली म्हणून तू खुश झालीस आणि अन्यायाविरुद्ध दटके सामना केलास. अगं, पण प्रत्यक्षात तुझ्यात असलेल्या आत्मशक्तीला तू विसरते आहेस. त्याचे बळ खूप मोठे आहे. स्वतःला जोपर्यंत दुबळी, असहाय्य समजशील
तोवर तुला तुझ्यात दडलेली आत्मशक्ती गवसणार नाही. म्हणून तिला ओळख आणि निर्भयपणे अन्यायाविरुद्ध लढ. सर्वांनी मूग गिळून गप्प बसल्यास काहीच साध्य होणार नाही. उलट त्या मुलांची त्रास देण्याची वृत्ती बळावेल. उद्या सर्व मैत्रिणी मिळून कॉलेजच्या प्राध्यापकांना भेटा आणि त्यांना या प्रकरणाची सविस्तर कल्पना द्या. ते नक्कीच त्यातून मार्ग काढतील. असं घाबरून कुठवर सहन करणार? आईशी बोलल्यावर स्वराला खूप धीर मिळाला आणि तिच्या मनातली भीती जाऊन तिचा आत्मविश्वास वाढला. तिच्या विचारांना आईने नवी दिशा दिली होती. यापुढे आपल्या आत्मशक्तीच्या बळावर कुठल्याही अन्यायाविरुद्ध सक्षमपणे लढण्यास ती सज्ज होती.